नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर शहर हद्दवाढी विरोधात 20 गावांमध्ये कडकडीत बंद। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठेवण्यात आले बंद। इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीतील 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन संपवलं जीवन, तर मुलाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा वडिलांचा आरोप। संतप्त विद्यार्थ्यांकडून अकॅडमीची तोडफोड। ऊस शेतीसाठीचं AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या लुटीसाठी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांची टीका। पन्हाळ्यावरील मसाई पठारावरील चेकपोस्टवर प्रवेश शुल्क मागितल्याच्या कारणावरून 20 जणांच्या टोळक्याची वन कर्मचाऱ्याला मारहाण। पट्टण कोडोलीच्या 20 तरुणांवर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल। आणि गांधीनगरमधील व्यापाऱ्याकडील 2 कोटी रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीतील 4 अटक, एक अल्पवयीनही ताब्यात। 2.25 कोटीची रोकड जप्त, LCBची कारवाई। त्याच्या बोटात जादू, त्याच्या ओठात जादू। एस न्यूजवर लवकरच। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर हद्दवाढीला विरोध असल्याची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रस्तावित 20 गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची आज बैठक आयोजित करण्यात आली। या पार्श्वभूमीवर हद्दवाढीला विरोध असल्याची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रस्तावित 20 गावात बंद पाळण्यात येईल अशी घोषणा सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष आणि उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केली होती। यानुसार आज प्रस्तावित 20 गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। उजळाईवाडी आणि सरनोबतवाडी या गावात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला। अत्यावश्यक सेवेमधील मेडिकल दुकानं वगळता आज सर्व दुकानं बंद होती। या दोन्ही गावाला लागूनच राष्ट्रीय महामार्ग गेलाय। या मार्गावरील सर्व हॉटेल्स आणि दुकानं बंद करण्यात आली होती। उजळाईवाडीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रस्त्यावरील वाहतूक सोडली तर दोन्ही गावात शुकशुकाट जाणवत होता। जर राज्य सरकारनं आमच्या जनमताविरोधात निर्णय घेतला तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासह भविष्यात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सरनोबतवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य किरण आडसूळ आणि उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी दिलाय। शाहू टोल नाक्याच्या पाठीमागं जो ओल्ड पुणे बेंगलोर हायवे त्या रस्त्यावरची सुद्धा दुकानं आज बंद आहेत आणि संपूर्ण 20 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर राज्य शासनानं जर हद्दवाढीचा जर निर्णय घेतला तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका या निवडणुकीवरती आमचा बहिष्कार असणार आहे आणि भविष्यात आम्हाला जरी न्यायालयीन लढाई लागली तरी आम्ही पाठीमागं हटणार नाही। कोल्हापुरातली परिस्थिती बघतो की काय चाललं आहे। रस्ते असतील, गटारी असतील, सगळ्यांची वाताहत चालू आहे। क्रीडांगण असतील, गार्डन असतील, या सगळ्यांच्यात
आम्ही बघतोय काय कोल्हापूरची अवस्था चालली आहे. उपनगर असतील म्हणजे त्यांच्या अजून व्यवस्थित व्हाय नाही, त्यांच्या सुखसुविधा त्यांना पुरवल्या जात नाहीत योग्य पद्धतीनं. मग आमची गावं घेऊन ही काय करणार. आम्ही आमच्या ग्रामीण भागात आम्ही 15वा वित्त आयोग, आमदार खासदार फंड, इतर आणखी फंड आम्हाला मिळत आहेत आणि आम्ही आमच्या गावामध्ये रस्ता, लाईट, पाणी सर्व सुविधा देण्यास सक्षम आहोत. त्यामुळं आमचा इथून पुढे या हद्दवाढीला विरोध राहणार. कळंबा पाचगाव या गावात देखील गावकऱ्यांनी दिवसभर सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. पाचगावमध्ये देखील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत हद्दवाढीला विरोध केलाय. कळंब्यात आज सकाळी सरपंच सुमन गुरव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावात फेरी काढून हद्दवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बंदचं आवाहन केलं. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव यांनी तीव्र शब्दात हद्दवाढीला विरोध दर्शवलाय. आज कळंबा गावातील सर्व नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ विरोधात सर्व बंद पुकारलेला आहे आणि तो यशस्वी पाडलेला आहे. माझं लोकप्रतिनिधींना व किंवा मंत्र्यांना माझं एक आव्हान आहे की आमच्या मागं न लागता कोल्हापूरचा विकास कसा व्हावा हा पहिल्यांदा त्यांनी विचार करावा. आज कोल्हापूर महानगरपालिकेचं कोल्हापुरात महिन्यातलं 10 दिवस पाणीपुरवठा बंद असतो. म्हणजे पहिल्यांदा आपलं 10 दिवसात पाणीपुरवठा बंद असतो कोल्हापूर. त्यांनी पहिलं लक्ष घालावं, IT पार्क आणावा, रस्त्यातलं अतिक्रमण काढावं, रस्ते विकास सुधारावा, उपनगरं सुधारावी. इतर काही गोष्टी बरेच कॉर्पोरेशनच्या आहेत, हायकोर्टाचा बेंच आहे तो अजून यायचा आहे. बरेचसे कोल्हापुरातले प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्या मागे न लागता ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करा निघाल्यात ही 2 मंत्री. ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप यांनी यावेळी बोलताना हद्दवाढीचा निर्णय एकतर्फी लादू नका, अन्यथा लढा अधिक तीव्र करू असा इशारा दिलाय. हद्दवाढ विरोधात ज्यावेळी लढा झाला गावकरी लोकांचा, त्यावेळी ज्यावेळी संप पुकारला त्यावेळी गावातल्या प्रत्येक गावातल्या 20 गावातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद पाहता गावातल्या लोकांची काय भावना आहे या हद्दवाढी विरोधात हे सरळ स्पष्ट होते. त्यामुळे प्रशासनानं एकतर्फी निर्णय घेऊन हद्दवाढीचा विषय आगामी निवडणुकी तोंडावर धरून शहरातल्या लोकांसाठी करत असेल तर यासाठी या 20 गावांचा ठाम विरोध आजपर्यंत ज्या पद्धतीने दिला आहे हा लढा असाच चालू राहणार. दरम्यान पाचगावमध्ये देखील ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून हद्दवाढीला विरोध केला. दिवसभर पाचगावमधील संपूर्ण बाजारपेठ शांत होती. सर्व ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवत हद्दवाढीच्या विरोधातील आपली एकजूट दाखवून दिली. हद्दवाढीला विरोध दर्शवण्याकरता वडणगे, पुलाची शिरोली आणि शिये गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. काहीही झालं तरी आम्ही हद्दवाढीत येणार नाही. आमच्या गावांचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा इशारा देत या गावांनी हद्दवाढीला विरोध दर्शवला. पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी तर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करत हद्दवाढीला विरोध केला. अचानकपणे ग्रामस्थ टाकीवर चढल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वडणगे गावातील देखील आज सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर शिये ग्रामस्थांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शवला. या बंदीमुळे संपूर्ण गावात शुकशुकाट जाणवत होता. करवीर तालुक्यातील उचगावमध्येही आज कडकडीत बंद पाळत हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. या निदर्शनात उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, दिनकर पोवार, दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, योगेश लोहार, दत्तात्रय यादव, सुनील पवार, अजित चव्हाण, सचिन चौगुले, कीर्ती मसुटे यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. हद्दवाढीच्या विरोधात नागदेववाडी, बालिंगा आणि शिंगणापूरमध्ये बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून निदर्शनं करण्यात आली. आमच्या ग्रामपंचायती सक्षम असून गावांचा विकास झालेला आहे. हद्दवाढ करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न होईल अशी भीती व्यक्त करत हद्दवाढ लादल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. कोल्हापूर महानगरपालिकेने आजूबाजूच्या 20 गावांचा हद्दवाढीमध्ये घेण्याचा जो संकल्प मांडलेला आहे त्या संकल्पनेला आमच्या हद्दवाडी गावातील सर्वांचा कडकडून विरोध आहे. याचं कारण असं म्हणजे आमच्या नागदेवाडी गावामध्ये सर्व शेतकरी वर्ग आहे, तसंच त्या कष्टकरी लोक आहे व या आमच्या गावामध्ये ज्या येणाऱ्या 15 वित्त आयोगामधून आमच्या नागदेवाडी गावामध्ये किंवा इतर गावामध्ये सुविधा चांगल्या पद्धतीने चालू असून व आमच्या गावामध्ये सर्वांचं ग्रामीण भागातील सर्व शेतकरी वर्ग यांच्याही जमिनी आपल्या ह्या हडपण्याचा प्रयत्न हद्दवाढीमध्ये केला जाणार. ह्याही जमिनी आमच्या शाबूत राहतील असं या आमच्या सर्व गावातील एकमत आहे व आमच्या सर्व गावांचा ह्या हद्दवाढीला विरोध आहे. आणि कालच झालेल्या
पत्रकार बैठकीमध्ये आमच्या सर्व लोकप्रतिनिधी 20 गावांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतलेला आहे की जर का आमच्यावर हातवड लादण्याचा निर्णय घेतला तर या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा महानगरपालिका निवडणुका असतील, या निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात या गावातील ग्रामस्थ मागे पुढे बघणार नाही याची विनंती आहे. कोल्हापूर शहरातच नागरी सुविधांची वानवा असताना हद्दवाढ करून ग्रामीण भागाचा विकास कसा करणार असा प्रश्न हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमधून विचारला जातोय. त्यामुळं हद्दवाढ नको, प्राधिकरण सक्षम करा आणि त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या अशी भूमिका मांडत हद्दवाढ विरोधी कृती समितीनं हद्दवाढीला विरोध केलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतीसाठी AI धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवता येणार आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यासह 10 मोठे निर्णयही या बैठकीत घेण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आलेत. राज्यात शेतीसाठी AI धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवता येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यासह धारावी पुनर्विकास, अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. ऊस शेतीसाठीचं AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या लुटीसाठी आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. शेतीमालाला हमीभाव नाही, उत्पादन खर्चा एवढाही शेतीमालाला दर मिळत नाही. मात्र यावर कुणीही बोलायला तयार नसून केवळ पक्ष फोडाफोडीचं राजकारण राज्यात सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील ऊस शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं राज्य सरकार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं धोरण फसवं आणि लुटीचं आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केलाय. कोणतंही तंत्रज्ञान न वापरता शेतकरी 100 टनाच्या पुढं उत्पादन घेतोय. मात्र AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारला काहींची उत्पादन खपवायची आहेत. यामुळं हे तंत्रज्ञान माथी मारलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या AI साठी राज्य सहकारी बँक 500 कोटी रुपयांचं कर्ज देणार आहे. आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकऱ्याच्या माथी हे कर्ज मारलं जाणार आहे. शेतकऱ्याला पूर्णपणे कर्जात बुडवायच्या या AI तंत्रज्ञान धोरणाला आमचा तीव्र विरोध असल्याचं रघुनाथ पाटील यांनी सांगितलं. राज्यात शेतकरी विरोधी वातावरण तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला भाव नाही. मात्र सरकार यावर बोलायला तयार नाही. केवळ पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याची टीका पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, डॉक्टर प्रगती चव्हाण, ज्योतिराम घोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीमध्ये 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या यश अजित यादव या विद्यार्थ्यानं वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप यशचे वडील अजित यादव यांनी केलाय. या प्रकरणी श्रद्धा अकॅडमीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इचलकरंजीतील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव हा विद्यार्थी 12वीच्या वर्गात शिकत होता. आज सकाळी तो भंडारे वसतिगृहात नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला होता. पण तो 1 तास झाला तरी बाथरूममधून बाहेर आला नाही. त्यामुळं बाथरूमच्या खिडकीतून पाहिलं असता बाथरूममध्ये टायच्या सहाय्यानं त्यानं गळफास लावल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही माहिती अकॅडमीच्या प्रशासनाला दिली. अकॅडमीच्या प्रशासनानं तातडीनं त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही घटना कळताच गावभाग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला. मात्र ही आत्महत्या नसून नियोजित घातपात आहे असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी केलाय. अकॅडमी प्रशासनानं घटनास्थळाशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तो IGM रुग्णालयात आणला. पण नातेवाईकांनी त्याला हरकत घेतली. आम्हाला इथं शवविच्छेदन करायचं नाही, आम्हाला इथल्या प्रशासनावर विश्वास नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यात काही काळ वादावादीचा प्रकारही घडला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील CPRमध्ये नेण्यात आला. यश याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी श्रद्धा अकॅडमीच्या चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. तांबे अकॅडमीमध्ये यश आमचा शिक्षण घेत होता 12वीचं. सकाळीच फोन आला की तांबे अकॅडमीच्या त्यात हॉस्टेलमध्ये बाथरूममध्ये त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वार्ता आम्हाला फोनवरून कळवली. त्यानंतर आम्ही इथं पोचलो. तोपर्यंत त्यांनी बॉडी हॉस्पिटलला नेलेली होती. नंतर प्रत्यक्षदर्शी आम्ही ती रूम जाऊन पाहिली असता ती आत्महत्या ही टॉय बांधून 4 फुटाच्या हँगरला कपडे आपण अडकवतो त्या हँगरला अडकवलेली होती असं त्यांनी सांगितलं. 4 फुटावरून माणूस आत्महत्या करू शकतो का हा एक प्रश्न आहे. तो प्रश्न आम्ही पोलिसांना विचारला असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरं दिली. परत आम्ही त्या तांबे अकॅडमीच्या सिस्टीमबद्दल आम्ही मॅडमना तक्रार नोंदवा असं सांगितलं असता API मॅडमनी आमच्यावरती ओरडण्याचा प्रयत्न केला व तांबे अकॅडमीवरती तुम्ही गुन्हा नोंद करू नका अशा आम्हाला सूचना दिल्या. तर आम्हाला ह्या सगळ्या चौकशीमध्ये कुठेतरी तांबे अकॅडमीचा सहभाग होऊन तो आम्हाला न्याय न देण्याचा प्रयत्न केला जात आहे असं वाटतंय. आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे PM साठी इचलकरंजीमध्ये आणलेलं आहे तो PM आमचं इथं होऊ नये. कोल्हापूरला CPRला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमचं PM व्हावं अशी आमची मागणी आहे. कारण आम्ही आमचा मुलगा गमावला आहे 12वीत शिकणारा आणि तो माझा पुतण्या होता. त्याला या यशला त्याच्या जाण्याला कुठंतरी न्याय मिळावा आणि बाकीचे पालक तरी सुज्ञान होऊन त्या अशा अकॅडमीच्या भूलथापांना बळी पडू नयेत अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. आमच्या मुलाची ही आत्महत्याचा जो बनाव केला आहे तो आत्महत्या नसून ही हत्याच आहे असं आमचं सुकृतदर्शनी मत आहे. आमची पुढची मागणी एवढीच आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ती बॉडी ताब्यात देऊ नये आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांची चौकशी सखोल पद्धतीनं व्हावी आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनं व्हावी. मला ही आत्महत्या वाटत नसून हत्याच आहे असं प्रथमदर्शनी वाटतं. कारण तिथले सर्व पुरावे नष्ट केले आणि त्याच्या अगोदर आम्हाला न कळवता त्यांनी सर्व तिकडं बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे नेणे असं सर्व प्रकार केला आहे. तिथं श्रद्धा अकॅडमीत मुलांना टॉर्चर केलं जातं आणि असा मुलगा पण आमचा म्हणत होता सारखा की टॉर्चर आम्ही म्हणत होतो अभ्यासासाठी करत असेल पण त्यानं शेवटचं टोकाचं पाऊल त्यानं असं का घेतलं हे पण आमच्या काय संशयास्पद वाटतं. आणि तो आमचा मुलगा टोकाचं पाऊल घेईल असं आम्हाला मात्रही वाटत नाही. याला जबाबदार फक्त आणि फक्त तांबे इन्स्टिट्यूट श्रद्धा इन्स्टिट्यूट तांबे अकॅडमी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच माझी विनंती आहे. काही दिवसांपूर्वी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मोबाईल काढून घेण्यात आले होते. ही घटना वारंवार होत होती. याची माहिती यश यानं आपल्या घरच्यांना दिली होती. कालच त्यानं आपल्या मित्राचा मोबाईल घेऊन आईला फोन केला होता. मला इथं त्रास होत असून मला इथून घेऊन जा असं त्यानं फोनवरून आईला सांगितलं होतं. त्यावेळी त्याच्या आईनं मी उद्या येत असल्याचं सांगितलं होतं. याआधीसुद्धा यश यानं अकॅडमीतील त्रासाला कंटाळून अकॅडमीमधून पलायन केलं होतं. त्यावेळी आईवडिलांनी त्याला समजावून सांगून त्याला परत अकॅडमीमध्ये दाखल केलं होतं. यश हा अभ्यासात हुशार होता, तरीही त्यानं टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र समजू शकलेलं नाही. आईवडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केलाय. पण पोलिसांनी सविस्तर शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल असं सांगितलं. पेठवडगावमधील वाठारतर्फ वडगाव इथल्या चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या चौकाची झाली आहे. रस्त्याच्या या दुरावस्थेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खड्ड्यात कागदी नाव सोडून आंदोलन करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाठार चौकातील रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वारंवार अपघात घडत आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागानं याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माजी उपजिल्हा प्रमुख संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये कागदी नाव सोडून आंदोलन करण्यात आलं. गेले 1 महिना झालं
या ठिकाणी रस्त्याच्या चौकात डबरा पडलेला आहे। या ठिकाणचे पोलीस असतील, हायवेचे अधिकारी असतील, सर्व नागरिक असतील, ये जा करतात। अक्षरशः या महिन्याभरात 7-8 अपघात झालेले आहेत। या ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचं, प्रशासनाचं या डबऱ्याकडे लक्ष नाही। त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी कागदी नावा सोडायची पाळी आल्या। तर या शासनाचं कुठल्याच या हायवेच्या रस्त्यावर सुद्धा जो टर्न वगैरे असतात कुठंच लक्ष नाही। त्यामुळं शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बोटी सोडलेल्या आहेत। आंदोलनात सचिन घाटगे, ऋषिकेश दबडे, जावेद कुरणे, अमित घोटवडे, पप्पू दबडे, शहाजी धनवडे, युनुस मुजावर, संजय जगताप, बाळासाहेब गिरी, रवी महापुरे, राजू जंगम आदी सहभागी झाले होते। अमेरिकन मिशन बंगलो भूखंडावरील अतिक्रमणाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। या भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ काढा, अन्यथा आम्ही स्वतः अतिक्रमण काढू असा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या अमेरिकन मिशन बंगलो या भूखंडावरील अतिक्रमणाबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। कोल्हापुरातल्या रिकाम्या जागा हडप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत। याकडे प्रशासनातील काही अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नागाळ पार्क परिसरात असलेला तब्बल 300 कोटी रुपयांचा भूखंड हा सरकारी मालकीचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला होता। विभागीय आयुक्तांनीही हा निर्णय कायम ठेवलाय। आता या जागेवरील अतिक्रमणं काढण्याचे आदेश करवीर तहसीलदारांना देण्यात आलेत। त्यामुळे ही कार्यवाही तात्काळ करण्यात यावी। अमेरिकन मिशन बंगलो भूखंडावर भव्य बंगले, फार्म हाऊस झालेत, याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। या भूखंडावरील अतिक्रमणं तात्काळ काढा, अन्यथा आमच्या स्टाईलनं हे अतिक्रमणं काढू असा इशारा यावेळी देण्यात आला। याप्रसंगी उपनेते संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर, अवधूत साळुखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन राज्य सरकारनं तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी 26 जूनपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 7100 जागांसाठी आत्तापर्यंत 8500 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असं आवाहन शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीनं करण्यात आलंय। राज्यभरात तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। आत्तापर्यंत राज्यभरातून एकूण 1,28,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। त्यापैकी 1,10,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरलंय। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एक शासकीय, एक अनुदानित आणि 18 खासगी तंत्रनिकेतन आहेत। याची एकूण प्रवेश क्षमता 7,100 इतकी आहे। यासाठी आत्तापर्यंत 8,500हून अधिक अर्ज प्राप्त झालेत। यातील 8,200 जणांनी अर्ज निश्चिती केली आहे। हा वाढता कल आणि प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्र काढण्यास लागत असलेला वेळ बघता राज्य शासनानं नोंदणीसाठी 10 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे। त्यामुळे 16 जून रोजी संपलेली मुदत वाढवून 26 जूनपर्यंत करण्यात आली आहे। सोमवारी रात्री उशिरा राज्य शासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला। या मुदतवाढीमुळे आधीच्या वेळापत्रकातही बदल झालाय। नवीन शेड्यूलनुसार आता विद्यार्थी नव्याने अर्ज करू शकतात। काही ज्यांनी अजून अर्ज केला नव्हता किंवा ज्यांची कागदपत्र पेंडिंग होती अशी मुलेसुद्धा 26 जूनपर्यंत हा अर्ज दाखल करू शकतात। ही मुदत 16 जून होती ती 26 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। मेरिट लिस्ट जी 18 तारखेला लागणार होती ती आता 28 जूनला प्रसिद्ध होईल। मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर जर काही तक्रारी असतील किंवा काही दुरुस्ती असतील, काही अपूर्ण कागदपत्र अपलोड करायची असतील तर त्याच्यासाठी 29 आणि 30 जून अशी तारीख जाहीर करण्यात आली आहे। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी पूर्वी 23 जूनला प्रसिद्ध होणार होती ती आता 2 जुलै रोजी प्रसिद्ध होईल। आणि त्यानंतर मग विद्यार्थी हे त्यांच्या ट्रेडची निवड ऑप्शन फॉर्मद्वारे करू शकतील। मुदतवाढीमुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळालाय। यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे। तंत्रनिकेतन आणि ITI दोन्हीसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेत। तुलनेत 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 66,000 जागा आहेत, तर 41,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे।
प्रशासनाकडे केलेल्या तक्रारी तसंच मागण्यांबाबत न्याय मिळत नसल्यानं जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला. गगनबावडा तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात बोगस कागदपत्रे दाखल करून पोषण आहाराचा ठेका मिळवण्यात आलाय, असा आरोप जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलाय. तसंच राधानगरी पंचायत समितीत अनेक कर्मचारी गेली कित्येक वर्ष ठाण मांडून आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या करण्यात याव्यात आदी मागण्या जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आल्यात. या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनं देण्यात आली आहेत. मात्र याची अद्याप दखल घेतली नसल्यानं फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाकडून मागण्या आणि तक्रारींबाबत न्याय मिळत नसल्यानं आम्ही न्यायाची भीक मागत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनामध्ये अतुल पाटील, शिवाजी असणेकर, उत्तम जाधव, उत्तम फरांबळे, धनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पावसानं उसंत दिल्यानं कागल तालुक्यातील कुरणी बंधाऱ्यावरील पाणी ओसरले. मात्र पाण्यातून झाडं वाहून आल्यानं बंधाऱ्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे धोका लक्षात घेऊन परिसरातील स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन झाडं हटवल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक सुरळीत झाली. कागल तालुक्यातील कुरणी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली होती. मात्र पावसानं उसंत दिल्यानं या बंधाऱ्यावरील पाणी ओसरलंय. मात्र पुराच्या पाण्यातून झाडं वाहून आल्यानं बंधाऱ्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील रघुनाथ बोडके, सर्जेराव भाट, दीपक कांबळे, अनिकेत कांबळे आदी स्वयंसेवकांनी पुढाकार घेत पुलावरील झाडं हटवून वाहतूक सुरळीत केली. दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक दीपक कांबळे यांची पदवी बोगस असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं केलाय. याबाबत चौकशी सुरू असून संबंधित शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक दीपक कांबळे यांचं वेतन रोखण्याची कारवाई माध्यमिक शिक्षण विभागानं केली आहे. कांबळे यांनी मात्र आपली पदवी बोगस नसल्याचा दावा केलाय. गगनबावडा तालुक्यातील वेतवडे या ठिकाणी राहणारे दीपक कांबळे हे दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक आहेत. सेवेत रुजू होताना त्यांनी MA पदवी मिळवल्याचं प्रमाणपत्र सादर केले. मात्र MA ही पदवी दीपक कांबळे यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोर मध्य प्रदेशमधून मिळवल्याचं सांगितलंय. यावरच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीनं आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मध्य प्रदेशातील इंदोर इथून घेतलेली पदवी प्रमाणपत्राची तपासणी करण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागानं संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला कळवलं होतं. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे दीपक कांबळे यांनी मध्य प्रदेशमधून मिळवलेली ही MA पदवी बोगस आहे की खरी याची माहिती अजूनही मिळालेली नाही. मात्र तोपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद काटकर आणि शिक्षक दीपक कांबळे यांचं वेतन स्थगित करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेत. दरम्यान याबाबत बोलताना शिक्षक दीपक कांबळे यांनी MA आपली पदवी बोगस नसल्याचा दावा केलाय. जी तक्रार आहे ही माहिती अधिकार कार्यकर्ता धीरज शिवराम रोकडे म्हणून जो आहे ह्या व्यक्तीने केलेली आहे. हा समाजातील अशा प्रत्येक शाळा असतील, प्रत्येक नोकरवर्ग असेल, अशा लोकांना हा कायमच त्रास देत असतो. आम्ही देखील माहिती काढली आणि त्यांनी माझ्यावर जी तक्रार केलेली आहे ही बिनबुडाची तक्रार आहे. कारण का मी देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोरमधून रीतसर एक्झाम देऊन रिझल्ट घेतलेला आहे आणि 2011 साली माननीय दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण उपसंचालक तत्कालीन या शिक्षण उपसंचालकांनी माझी डिग्री व्हेरीफाय करून मला वैयक्तिक मान्यता दिली गेलेली आहे आणि या गोष्टीला जवळजवळ आता 15 वर्षे झालेली आहेत. आणि अद्यापही पदवीची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे पडताळणीनंतरच या प्रकाराचं सत्य समोर येणार आहे. रेशन धान्य दुकानदारांना 3 महिन्यांचं धान्य वाटप करण्यासाठी जलद गतीनं धान्य उपलब्ध करून देण्यात यावं यासह अन्य मागण्या कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघानं केल्यात. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.
शासनानं जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचं धान्य एकत्रितरित्या वाटप करण्यास सांगितलंय. शासनानं हा धान्यसाठा रेशन दुकानांमध्ये लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघानं केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी दुकानात तेल, डाळ, साखर इत्यादी वस्तू सवलतीच्या दरात राज्य सरकारनं उपलब्ध करून द्याव्यात, रेशन धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी आदी मागण्यांचं निवेदन चव्हाण यांना देण्यात आलं. याप्रसंगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, अबू बारगेर, आनंदा लादे, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, गजानन हवलदार, सरिता हरुगले आदी उपस्थित होते. वारणा विभाग शिक्षण मंडळानं आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून उमंग दिशा अखंडित शिक्षणाची हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमांतर्गत शाहूवाडी धनगरवाडा इथं 9वीचा वर्ग सुरू करण्यात आला असून त्याचा शुभारंभ ईशानी कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे शाहूवाडीतील दुर्गम आणि डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मुलामुलींच्या शिक्षणासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळानं आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या संकल्पनेतून उमंग दिशा अखंडित शिक्षणाची हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील माळेवाडी, कासारवाडी, सावर्डी, कुंभवडे, मठ गजापूर, कोतोली धनगरवाडा या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक शाळेत इयत्ता 9वीचा वर्ग सुरू केलाय. साधारणतः 150 ते 200 मुलं मुली या शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत. यासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ स्वनिधीतून प्रशासकीय, शैक्षणिक खर्च तसंच शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. कोतोली धनगरवाडा इथं नव्यानं सुरू केलेल्या 9वीच्या वर्गाचा शुभारंभ ईशानी विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. दुर्गम भागातील मुलं-मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलामुलींना शिक्षणासाठी मैलोनमैल करावी लागणारी पायपीट आता थांबणार असल्याचं ईशानी विनय कोरे यांनी सांगितलं. पण कोतुली धनगरवाड्यामध्ये आणि अनेक वाड्यांमध्ये 9वीचा वर्ग चालू केलेला आहे. खरं तर उद्देश असा होता की इथल्या वाड्यांमध्ये फक्त 8वी पर्यंत शिक्षण व्हायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान याचं मुलींना व्हायचं आणि त्यांचं शिक्षण थांबवलं जायचं. माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर त्यांचा हा उद्देश होता की प्रत्येक मुलगी ही शिकली पाहिजे, खूप मोठी झाली पाहिजे. म्हणून खरं तर वारणा विभाग शिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून आपण हे चालू केलेलं आहे. धनगरवाड्यात 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण असल्यामुळं पुढील शिक्षणासाठी 7 ते 8 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. आता इथं शिक्षणाची सोय झाल्यामुळं मला पोलीस अधिकारी व्हायचंय असं विद्यार्थिनीनं सांगितलं. आम्हाला तिकडच्या शाळेत जाताना अंदाज 5-6 किलोमीटर तरी पडते. तर मग आम्ही इथं आमचा वर्ग निघालाय, खूप भारी वाटते. आम्हाला तर शिकून तरी देतील. पहिल्या मुली काय त्यांच्या हातात असून तरी काय करायचं, त्यांना शिकून देत नव्हती. मग ते आता कामाला गेल्या. आता इथं खूप भारी वाटते. आता इथं 10वीचा पण वर्ग निघाला. आता खूप मजा येणार. शाळा शिकवितील आणि म्हणा पुढे मोठं आयुष्यात म्हणा पोलीस व्हायचे. म्हणा गावातला असून कोण झाले नाही ना, मुलगी झाले नाही म्हणा, माझं नाव मोठं करायचं. यावेळी वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शारदा महाजन, विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, केंद्रप्रमुख सुनील सुतार, मुख्याध्यापक बाळू सोरटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, माजी सरपंच पांडुरंग पाटील, अशोक कुंभार, बाबूराव कोळापट्टे, सखाराम कोळापट्टे, जयराम डोईफोडे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. जीवनात खऱ्या सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर संतांची शिकवण आत्मसात करा असं आवाहन स्वरदा फडणीस यांनी केलंय. करवीर नगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. करवीर नगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात स्वरदा फडणीस यांनी आणि ग्रंथोपजीवीये या विषयावर विचार मांडले. यावेळी बोलताना फडणीस यांनी आपल्या जीवनातील खऱ्या सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर संतांची शिकवण फक्त वाचून सोडून न देता ती आत्मसात करण्याचं आवाहन केलं. आपल्यातील राग, लोभ, द्वेष, अहंकार अशा क्लेशदायक गोष्टी बाहेर टाकल्या पाहिजेत. या गोष्टींचा त्याग केला तरच जीवन खऱ्या अर्थानं सुखी होईल. सध्या वाचन संस्कृती लोप पावतीये, ती टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे असं मत स्वरदा फडणीस यांनी व्यक्त केलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, विकास कुलकर्णी, डॉक्टर नंदकुमार जोशी, नंदकुमार मराठे,
डॉक्टर आशुतोष देशपांडे, कमलाकर बुरांडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यप्रेमी उपस्थित होते. कोल्हापुरातील सावली फाउंडेशन या संस्थेच्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 250हून गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं. संस्था गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवतेय. कोल्हापुरातील सावली फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून राबवला जातोय. या उपक्रमात जमा झालेल्या शैक्षणिक साहित्य शाहूवाडी तालुक्यातील मालाई धनगरवाडा, मठगजापूर, गुरगाव धनगरवाडा, ढवण धनगरवाडा, भैरीचा धनगरवाडा, करवीर तालुक्यातील पोंबरे चव्हाणवाडी, गारगोटी परिसरातील काही वाड्या वस्त्या, राधानगरी तालुक्यातील हणभरवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील पडसाळी इथल्या 250 पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील काही गरजू विद्यार्थ्यांनाही हे साहित्य देण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिकेत जुगदार, निखिल कोळी, सुमित बिरंबोळे, तुषार पाटील, गणेश निकम, सूरज डांगे, पवन यादव, प्रथमेश आयरे आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळापैकी धनगरवाड्यावर जाणाऱ्या वाटेवर चर मारून कुंपण घातल्यामुळं धनगरवाड्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कुणी आजारी पडलं तर त्याला गावाबाहेर उपचारासाठी न्यायचं कसं असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळं आम्हाला पक्का रस्ता द्या, अन्यथा पुढील आठवड्यात शासकीय कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या धनगरवाड्यामध्ये 300च्या आसपास लोकवस्ती आहे. मुख्य रस्त्यापासून 750 फुटावर हा धनगरवाडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथले नागरिक पक्क्या रस्त्याची मागणी करतायत, पण अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रशासनानं आमच्या मूलभूत हक्कासाठी पक्का रस्ता द्यावा, अन्यथा शासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा इथल्या रहिवाशांनी दिलाय. 150 वर्षापासून जे वहिवाटीचा रस्ता आहे त्याच्यासुद्धा काही लोकांना की चरी मारून तो रस्ता बंद केलेला आहे आणि तो रस्ता बंद करणारा हा ग्रामपंचायतचा कर्मचारी असल्यामुळं इथं आम्हाला ग्रामसेवकचं पण जरासं संशयास्पद वाटते. तसं BDO साहेबांना पण आम्ही भेटलो. BDO साहेबांना पण ह्या रस्त्याबद्दल किंवा लोकांच्या अडचणीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर BDO साहेबांना पण उडवाउडीची उत्तर दिलीत की आम्हाला राजकीय दबाव आहे, लोकप्रतिनिधी दबाव असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. तर आता इथं परिस्थिती अशी आहे, गर्भवती माता असतील, वयोवृद्ध असतील तर त्यांना पाळण्यात घालून मेन रोडपर्यंत एक अर्धा-पाऊण किलोमीटर न्यावं लागते. तेव्हा प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं ह्याच्यावर वेळेत दखल घेऊन काहीतरी 8 दिवसात जो जर निर्णय झाला नाही किंवा तो रस्ता बंद केलेल्याचा जर खुल्ला करून नाही मिळाला तर उपोषणासाठी लहान मुलं व सगळी 300 ते 350 आमची लोकवस्ती म्हणजे लोकसंख्या आहे ही सगळी सकड आम्ही उपोषणासाठी जाणार आहे. तेव्हा प्रशासनानं इथे वेळेत दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढावा. पाटपन्हाळा धनगरवाड्यावरील कायम वहिवाटीचा रस्ता पावसाळ्याच्या तोंडावर चर मारून कुंपण घालून काही शेतकऱ्यांनी बंद केलाय. त्यामुळे इथल्या नागरिकांची दळणवळणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संपदा तानाजी पाटील यांनी रस्त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहे, पण काही शेतकरी आणि नागरिकांच्या अडवणुकीमुळं रस्ता करण्यास अडचण येत असल्याचं सांगितलं. करायचा प्रयत्न करतोय पण काहीतरी अडचणी येतात. शेतकऱ्यांची जमीन आहे त्याच्यातनं रस्ता आणायचा आहे, ते शेतकऱ्यांची थोडी अडचण आहे, त्यांचं हे आहे आडवं आहे. मग त्यामुळं प्रशासनाने याच्यात दखल करावी आणि त्यांना रस्ता काढून द्यावा ही आमची इच्छा आहे. प्रशासनानं याचा मार्ग काढून ती धनगरवाडा असल्यापासूनच आहे. धनगरवाडा असल्यापासून वस्ती असल्यापासून आहेच की कुंपण म्हणजे त्यांचा रस्ता असा कायदेशीर नोंद रस्ताच नाही आहे, शेतकऱ्यांच्या शेतातनंच ये जा आहे चालू. त्यामुळे त्यांना रस्ता काढून द्यायचाच मार्ग आम्ही काढतोय की असं म्हणतोय की त्यांना रस्ता काढून देणं गरजेचं. ती त्यांच्या भावकीचं काहीतरी त्यांची भावकी म्हणते की आमच्या वाटण्या झालेल्या नाही. त्या बाईनं दिली जमीन पण त्या म्हणतात आमच्या वाटण्या झालेल्या नाहीत, नाही तुम्ही इथनं रस्ता काढू शकत नाही. त्यामुळे आम्हाला गावाचं कसं सगळ्याच गावाचा विचार करायला लागतोय. त्यामुळे आम्ही काय स्वतः हे करू शकत नाही. ज्याच्या शेतामध्ये चर मारली आहे ते शेतकरी नंदकुमार पाटील यांनी आम्ही धनगर बांधवांचा रस्ता अडवलेला नाही असा खुलासा केलाय. धनगर बांधवांचा वहिवाटीचा रस्ता असलेली जमीन धनगर समाजातील बाबूराव बोडके यांनी विकत घेऊन त्या जागी शेळीपालन शेड बांधलंय. त्यांनी अतिक्रमण करून धनगरांचा वहिवाटीचा रस्ता अतिक्रमित केलाय. यावर न्यायालयात वाद सुरू असल्याचं नंदकुमार पाटील यांनी सांगितलं. ज्या बाबूराव बोडके यांनी घर बांधलंय ते जी काय वहिवाटीची 150 वर्षापासून जी वहिवाटीची जो काय रोड होता
त्याच्यावर अतिक्रमण करून त्यांनी तो घर बांधलेला आहे आणि ते पूर्णपणे कंपाऊंड घालून ते सील केले. आमच्या स्वतःच्या जमिनीतून त्यांना आम्ही वाट मोकळी करून रस्ता काढून दिली. पण देताना आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही रस्ता काढताय मान्य आहे, पण पावसाळा यायच्या अगोदर ते आम्हाला होतं तसं आमचं शेत करून द्या. अशा पद्धतीनं ते आम्ही त्यांना सांगून त्यांनी रस्ता तो खालचा करून घेतला. घरं बांधली, चिऱ्या नेलेत, वाळू नेलीत. त्याच्यावर धनगर वस्तीचं हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी परत तो रस्ता होता तसा आम्हाला सरळ करून दिलेला आहे. त्यामुळं धनगर वस्तीचा रस्ता अडवणं किंवा चर मारणे किंवा नांगरणे ह्याच्यात काही तथ्य नाही आहे. हे त्यांनीच करून दिलेलं आहे आणि जे काय त्याला JCB वापरला त्याच्यासाठी पैसेसुद्धा त्यांनीच भागवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का आम्हाला धनगरवाड्यातला जर का आम्हाला म्हणजे रस्ताच द्यायचा नसता किंवा त्यांना आम्हाला सहकार्यच करायचं नसतं, तर विषय काय आहे की स्वतः मी माझी 3 गुंठ जमीन मी त्यांना पाण्याची टाकी बांधायला दिली. त्याच्या जो काय त्यांचा जो काय पूर्वीचा रस्त्याचा जो मार्ग आहे तो शासनाच्या दरबारी त्याचा खटला चालू आहे. ज्या वेळा तो खटला पूर्ण होईल त्यावेळेला शासन त्यांना रस्ता काढून देईल. त्यामुळं आत्ता काय धनगर वस्तीवर मराठी समाज जो काय धनगर वस्तीवर अन्याय करतोय तो काय त्याने आमच्यावर जो काय आरोप केला आहे तो काय त्याच्यात तथ्य नाही आहे. एकीकडे सरकार सर्व खेडोपाड्यांमध्ये रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पोहोचल्याचं सांगून महासत्तेचं स्वप्न दाखवतंय. मात्र राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा धनगर वाड्यावर स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षातही पक्क्या रस्त्यासाठी नागरिकांना झगडावं लागतंय. याकडे प्रशासनानं लक्ष देऊन धनगर बांधवांना हक्काचा रस्ता देण्याची गरज व्यक्त होतीये. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगो विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग. चेंगराचेंगरी प्रकरण, कर्नाटक उच्च न्यायालयाकडून RCB कर्नाटक क्रिकेट असोसिएशन DNA ला नोटीस. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025चा PCB गटाचा निकाल जाहीर. 93.91% विद्यार्थी उत्तीर्ण. आता काँग्रेस राष्ट्रवादीसह उबाटाकडे माणसं राहणार नाहीत, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. स्मृती मानधना पुन्हा वन डे क्रमवारीत नंबर 1, 6 वर्षाचा दुष्काळ संपवला. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गांधीनगरमधील व्यापारी कैलास गोरड यांची सुमारे 2 कोटी रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीतील 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 1,78,00,000 रुपयांची रोकड, 2 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. गांधीनगरमधील स्टेशनरीचे व्यापारी कैलास गोरड यांच्या स्टेशनरीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकटून शुक्रवारी 13 जून रोजी मध्यरात्री टेम्पोत ठेवलेली जवळपास 1,90,00,000 रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी गोरड यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गांधीनगरसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या चोरीचा तात्काळ छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही चोरी लक्षतीर्थ वसाहत इथं राहणाऱ्या योगेश पडळकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून केली असून ते हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी योगेश पडळकर, स्वयं सावंत, सम्राट शेळके, स्वरूप शेळके यांना अटक केली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 1,78,00,000 रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि मोबाईल असा 1,79,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात या चोरीचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व टीमचं कौतुक केलं. तसंच चोरीतील उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे.
गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास 1,90,00,000 कॅश जी आहे बॅगमधून पार्किंगमध्ये गाडी लावली होती, त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते. त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. LCB कोल्हापूरची टीम, लोकल पोलीसची टीम ने त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी, आतापर्यंत 1,78,00,000 कॅश रिकवर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत 5 आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि 4 मेजर आहे, ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे. सोबत 2 गाडी आणि 3 मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे. पुढची पण कारवाई चालू आहे. पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे 10-12 लाखाची, त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे. तर गुन्ह्यामध्ये 90% वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी LCBची टीमने, लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवसरात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, राजू कांबळे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बर्गे, गजानन गुरव, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतीश तानुगडे, सायली कुलकर्णी यांनी मिळून ही कारवाई केली. इचलकरंजीतील राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ इथं जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिकणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर भाषणं सादर केली. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जिजाऊंचा संघर्षमय जीवन उलगडला. इचलकरंजीत राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ इथं जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ ठिकणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, सचिव शहाजी भोसले, आनंदा मकोटे, निखिल भिसे, रविकिरण चौगुले, अपेक्षा माने, संध्या हराळे, सरताज मुसा शेख आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर भाषणं सादर केली. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जिजाऊंच्या संघर्षमय जीवन उलगडला. राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात मराठा सेवा संघ, शाहू सेना, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा मराठा संघटना, श्री शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राहुल इंगवले, शिवशाहीर दिलीप सावंत, राजू सावंत, शुभम शिरहट्टी, सुनील राऊत, निलेश चव्हाण, यशोधन अपराध, ऋषिकेश इंगवले, अक्षय मोरे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र आज दिवसभर पावसानं उघडीप दिली आहे. अद्यापही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 2-3 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं. गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं कोल्हापूर शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. तर मुसळधार पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ झाली होती. मात्र आज मंगळवारी पावसानं उघडीप दिल्यानं आज वातावरण काहीसं आल्हाददायक बनलं होतं. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 2 इंचांवर असून 17 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहर हद्दवाढी विरोधात 20 गावांमध्ये कडकडीत बंद. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठेवण्यात आले बंद. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीतील 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन संपवलं जीवन. तर मुलाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा वडिलांचा आरोप. संतप्त विद्यार्थ्यांकडून अकॅडमीची तोडफोड. ऊस शेतीसाठीचं AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या लुटीसाठी. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांची टीका. पन्हाळ्यावरील मसाई पठारावरील चेकपोस्टवर प्रवेश शुल्क मागितल्याच्या कारणावरून 20 जणांच्या टोळक्याची वन कर्मचाऱ्याला मारहाण. पट्टण कोडोलीच्या 20 तरुणांवर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल. आणि गांधीनगरमधील व्यापाऱ्याकडील 2 कोटी रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीतील 4 अटक. एक अल्पवयीनही ताब्यात. 1.25 कोटीची रोकड जप्त. LCBची कारवाई.
बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.